नमस्कार, मी बापूलाल तारे मावळवार्ताच्या या विशेष भागात आज आपला सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। गेले 3 दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांच्या कानावर आली होती की मावळ तालुक्यातील एक कर्तृत्ववान नेतृत्व ज्यांच्या वडिलांपासून त्यांनी स्वतःही काँग्रेसची धुरा यशस्वीपणे गेले अनेक वर्षे सांभाळलेली आहे, असे आपल्या सर्वांचे सुपरिचित पुणे जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस, नळातील एक कर्तबगार काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर किरण शंकरराव गायकवाड यांनी नुकताच काँग्रेस या पक्षाचा राजीनामा श्रेष्ठींकडे सुपूर्द केलेला आहे। त्यांचे वडील शंकरराव हरिभाऊ गायकवाड हे अनेक वर्ष लोणावळा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते, उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते। किरण गायकवाड यांना भरगच्च असा पक्षाचा अनुभव आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, त्यामुळे गेल्या अनेक वर्षे ते काँग्रेसचं काम मोठ्या उत्साहाने करत होते। पण अचानक काय झालं हे जाणून घेण्यासाठी आज आपण किरण गायकवाड यांच्याशी विशेष बातचीत करणार आहोत। तर नमस्कार। गेले अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर कार्यरत होता। जिल्ह्याचं सरचिटणीसपदे आपण भूषवलेलं आहे। आपल्या वडिलांनी अनेक वर्ष नगरपालिकेचे नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि एक राजकीय वारसा आपल्याला लाभलेला आहे। आणि अशा परिस्थितीत अचानक आज आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा श्रेष्ठींकडे सुपूर्द केलेला आहे। तर नेमकं याच्या मागचं कारण काय आपण सांगू शकाल का? आता मुळात ह्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे आता तुम्ही बोलले माझे वडील शंकरराव हरिभाऊ गायकवाड यांच्यापासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या जे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणामुळं आम्ही काँग्रेस बरोबर राहिलो। आणि मी NSIचा अध्यक्ष असल्यापासून मी मावळ तालुक्यात काम करतोय। आज महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती, केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, पण त्या सत्तेचा मावळात कधीच आम्हाला फायदा झाला नाही। कारण मला चांगलं आठवत आहे काही विरोधक म्हणूनच आम्ही मावळात काम केलं। मी आज 50 माझी पार केलेली मी, पण या 30-40 वर्षात सत्तेचा कुठलाच फायदा आम्हाला झाला नाही किंवा घेता नाही आला। प्रत्येक काही गोष्टी आम्हाला करायच्या त्यासाठी आम्हाला विरोधक म्हणून आंदोलनच करावे लागले तालुक्यात। आणि निष्ठावान जर तुम्ही म्हटले तर आज माझ्या वडिलांपासून मला हा धडा मिळालेला आहे। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर, का खंडाळ्याचं जर इतिहास पाहिला तर वडिलांनी समजा आम्ही 5 नगरसेवक इथं इलेक्शनला उभे केले, बरोबर, तर ते 5ही पडायचे। जर 4 उभे केले तर 4ही निवडून यायचे। अच्छा, 2 उभे केले तर 2 निवडून यायचे, 1 उभा केला तर 1 निवडून यायचा। तर हे म्हणजे हे एकनिष्ठेचं हे म्हणतो ना आपण, का काम करायचं कसं, आले तर सगळे पडले तर सगळे, म्हणजे आमच्या वडिलांची शिकवण होती का आले तर सगळे आले पाहिजे, नाही आले तर कुणीच नाही येणार। म्हणजे एवढे दगाबाजी करायची नाही। दगाबाजी ही खंडाळ्याच्या काँग्रेसवाल्यांनी आयुष्यात कधीच केली नाही। इतिहास आहे। एक काळ तर असं होता आमच्या घरातले दोन्ही उमेदवार पडले आणि एक काळ होता का आम्ही 2 उभे केले तर दोन्ही आणले, 1 उभा केला तर 1 आणला। म्हणजे हा इतिहास आहे। दगाबाजी हे आमच्या रक्तात नाही। म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुमच्या वडिलांपासून हा वारसा तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही निष्ठावान आहात आणि मनापासून तुम्ही काँग्रेसचं कार्य करत होतात आणि आता पण तुम्ही करताय। पण अचानक तुम्ही आता काँग्रेस पक्षाकडे हा राजीनामा सुपूर्द केला, तर या राजीनाम्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून किंवा इतर कार्यकर्त्यांकडून आपल्याशी काही संपर्क करण्यात आला होता का किंवा आला आहे का? नाही, अजून काँग्रेसकडनं तर कधी संपर्क झाला नाही। त्याला कारणही आहे, कारण की जवळजवळ 6-7 वर्ष मी तर पक्षामध्ये सक्रिय नाहीये। पण सक्रिय नसलो तरी वरून जो आघाडीचा उमेदवार असायचा, समजा महाविकास आघाडीने खासदारकीचा उमेदवार दिला तर मी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारचंच काम केलेले। आता सुनील शेळके जेव्हा महाविकासच्या आघाडीचे उमेदवार झाले तर आम्ही सुनील शेळकेचंच काम केले। जरी पक्षात सक्रिय नसतो तरी पक्षाची ध्येय धोरणं सोडली नाही। पण आज विचार केला मी, जवळजवळ 6-7 वर्ष झाले, आता आपण थांबल्यामुळं माझ्याबरोबर असलेली लोक थांबली, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते थांबलेत। आज मी थांबल्यामुळे ते थांबले आणि ते थांबल्यामुळे त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे। आज आपण तर स्वामींच्या कृपेने आपलं काम चालू आहे, सगळं चालू आहे।
पण हे करत असताना हे 6-7 वर्षात मी अनुभव घेतला का बरीच कामं अशी प्रलंबित आहे का जिथं आंदोलन करण्यासाठी मला जागरूक नागरिक, मी लोणाळेकर, महावार्ता फाउंडेशन अशा संस्थेला बरोबर घेऊन मला रस्त्यावर उतरायला लागलं. रेल रोको केलं तर आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. पण मी हा विचार केला आता तुम्ही, आम्ही आणि सामान्य नागरिक, कारण की बघितलं तर या आमच्या आंदोलनात राजकीय लोकांपेक्षा सामान्य नागरिक जास्त रस्त्यावर उतरलं सर. त्यात तुम्ही बी होता. तर पण नंतर आपण बोललो आता आपण त्या आंदोलनाला यश आलं. आता तुम्ही फक्त हायवे मध्ये डिवायडर झाले, आता स्ट्रीट लाईट सँक्शन झाल्या, रेल रोको केलं तर 2 लोकल चालू झाल्या, एक एक्सप्रेसचा थांबा आला. पण आपली उडी किती? तर त्याच्यासाठी आपल्याला अशी ताकदवर लोक, नेतृत्व किंवा राजकीय पक्ष ह्याची बी साथ लागणार आहे. मग विचार केला का आता जो विकास थांबलाय, आता तुम्ही बघतात रती महारथी महाराष्ट्रातनं देशातनं विकासाच्या नावाखाली पक्ष बदलतायत. बरोबर. मी तर आज फक्त पक्ष राजीनामा दिलाय. पक्ष आता बदलायचा. आता मला काँग्रेस सोडून राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे गट, परत शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी, परत तुम्हाला आता आश्चर्य वाटेल का भाजपचंही मला निमंत्रण आलं का तुम्ही आमच्या पक्षात या. तरी मी अजून निर्णय घेतलेला नाहीये. वेळ आली तर पक्षात जायचं का नाही तोही निर्णय आम्ही घेणार आहे सगळे मिळून. मग एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पण आपण काम करू शकतो. पण ते तसं नाही होत सर. कुठंतरी तुम्हाला साथ पाहिजे. त्यामुळं विकासाच्या दृष्टिकोन असलेला पक्ष आणि विकासाचा महामुरू जे आहेत का जेणेकरून आपल्या तालुक्याच्या प्रामुख्याने शहराचा विकास होईल तिथं आम्हाला जाणं गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला सर. आज पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळं हे तळं नगरपालिकेच्या नावावर झालं. आज त्याला 6.5 कोटी निधी पण आला. तळे संवर्धन योजना आणि सुशोभीकरण का ज्या नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायत मालकीचं तळं असेल तर त्याला तो निधी येतो. आपलं योग का पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे ते आपल्याला निधी इथं मिळाला. निधी मिळाला, सुशोभीकरण बी झालं सर. सुशोभीकरण झालं, बोटिंग पण चालू झाली. पण काही समाजकंटकाने विरोध केल्यामुळे ती बोटिंग पण झाली. मी परवा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हटलं की मी आतापर्यंत फक्त पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, अजून कुठल्याही पक्षात मी प्रवेश केलेला नाही. तर तुमच्या मनात एक लोणाबद्दल काहीतरी संकल्पना आहेत, मावळ तालुक्याबद्दल पण असतील, पण विशेष म्हणजे तुमचं लक्ष लोणाळा जास्त आहे. तर लोणाळा असा आपला व्हावा असं तुमचं एक स्वप्न असेल आणि त्या स्वप्नासाठी कदाचित तुम्ही हा राजीनामा दिला असेल. तर मग तुम्हाला असा एखादा पक्ष निवडावा लागेल की जो तुम्हाला तुमच्या ह्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करेल. तर असं काही आपलं योजना आहेत का? नाही, आता विचार तर चालू आहे. आज मावळ तालुका बघते, लोणाळ्यातले नागरिक बघतायत. न होणारी कामं या 5 वर्षात झालेली. बरोबर. आज एवढं मोठं जिल्हा रुग्णालय, त्याच्यासाठी लोणाळ्याचे नागरिक, सर्व पक्षीय नेते झटत होते. 20 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता आणि तो प्रलंबित असल्यामुळं अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. पण आज विद्यमान आमदार आल्यामुळं सुनील अण्णा शेळके त्यांनी त्याचा निधी आणला, निधी आला, काम चालू झालं. आता ते रुग्णालय जवळजवळ फायनल स्टेजवर आहे. 6-7 महिन्यात ते रुग्णालय येईल. परत नवीन 350 करोडचा प्रकल्प आज आमदारांनी तिथं आणलेला आहे. 333 कोटीचा निधी आणलेला आहे. परत रस्ते, ब्रिज याच्यासाठी निधी येतोय. आता परवा नुकताच मी असा प्रश्न केला का आमचं बोटिंग मध्ये आमदारांनी लगेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आणि लगेच टेंडर काढायला सांगितलं. म्हणजे विकासाचा दृष्टिकोन बघायला गेलं तर आज आमचं लक्ष त्याच्यावर आहे. पण अजून आम्ही विचार नाही केला. आता बरेच लोक म्हणतात का तुम्ही आमदाराबरोबर फिरताय, तुम्ही आमदाराबरोबर असताय. माझं एकच मत आहे, जो काम करल मग तो कोणी असो, चांगलं काम करणार त्याच्याबरोबर आम्ही राहणार. बरं, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता आमदार सुनील शेळके यांचं नाव घेतो तुम्ही आता, तर आमदारांकडून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? किंवा किरण शेठ तुम्ही तिकडचा राजीनामा दिलाय, तुम्ही आता माझ्यासोबत माझ्या पक्षाबरोबर या, माझ्याबरोबर काम करा, मी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल, तर असं काही तुमचं बोलणं झालेलं आहे का? नाही, अजून आमदारचं माझं बोलणं नाही झालेलं त्या विषयावर. भेटलो आम्ही 2 वेळा, पण या विषयावर चर्चा नाही झाली. विलासभाऊ बडेकर 2-3 वेळा संपर्क केला मला, तर तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. तर बहुतेक आज संध्याकाळी आम्ही बडेकरांना घरी जाऊन भेटणार आहे, कारण की त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळं ते तर येऊ नाही शकत. तर मी त्यांना म्हणलं ठीक आहे, मी येऊन तुम्हाला भेटतो. बरं, तुम्ही मला असं म्हणायचं की तुम्ही गेल्या अनेक वर्ष अनेक आंदोलने केलेली आहेत. म्हणजे मला आठवतं की तुमच्याच एका नातेवाईकाचा, मित्राचा आकस्मिक मृत्यू झाला रोड अपघातात. त्यानंतर तुम्ही जागरूक लोणाळेकर नागरिक या एका नावाखाली मुंबई पुणे रस्ता
रोखून धरला होता आणि त्यानंतर मग त्या रस्त्याला डिवायडर लागले, स्ट्रीट लाईट आल्या, तर याबद्दल आपण काय सांगू शकाल का? नाही, ते स्ट्रीट लाईटची मी तुम्हाला मी एक सांगतो. म्हणजे आता काही लोक आता बोलतात का तुम्ही जास्त आमदाराचं कौतुक करताय, पण कसं आहे सर, काम केलं तर कौतुक केलं मला. जेव्हा आपण आंदोलन केलं तर IRBने 2.5 करोड रुपये डिपॉझिट म्हणून नगरपालिकेकडे मागितले होते. बरोबर. तर त्या आंदोलनामध्ये जागरूक नागरिक आपण आंदोलन केल्यामुळं त्यांना पत्र दिल्यामुळे त्यांनी 2.5 करोड माफ केले आपल्याला. म्हणजे IRBने त्या लाईटीचे पोल लावण्यासाठी ती जागा लीज, कारण की ती IRBच्या मालकीची जागा आहे. बरोबर. तर ते म्हटले आमच्या जागेत तुम्ही करणार ना तर 2.5 करोड रुपये तुम्ही आम्हाला डिपॉझिट द्या, भाड्या तत्त्वावर आम्ही तुम्हाला जागा देऊ. पण आपण ते आंदोलन केल्यामुळं दबाव आला नागरिकांचा, जागरूक नागरिकांचा. त्यांनी मग शेवटी त्या 2.5 करोड रुपयाचं पत्र दिलं आपल्याला की बाबा तुम्ही लाईट लावा, 2.5 करोड आम्हाला देऊ नका. त्या 2.5 करोडचा आपल्याला फायदा झाला. आणि ते स्ट्रीट लाईटचं टेंडर गेलं, मी कंटिन्यू फॉलोअप करत होतो. मग नंतर मी माहिती घेतली कुठं, महाआमदारांचे जे PA मंगेश कुलकर्णी म्हणून, मला कळलं का मंगेश कुलकर्णी त्या कामाचं फॉलोअप करतो. मग मी आमदारांना म्हणलं, आमदार आता एवढं आपण जर 2.5 करोड वाटलं तर हे काम झालं पाहिजे. तर मला म्हणलं मंगेश कुलकर्णीला मी नेमलेला आहे तिथं, तू भाऊ त्याला कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि करू घ्या. मी कंटिन्यू सर 15-20 दिवस मंगेश कुलकर्णीला फॉलोअप केल्यानंतर मंगेश कुलकर्णीनी DPDC मध्ये आमदारांनी तो फंड मागवला आणि कलेक्टरची सही झाली. तर मंगेशने पहिले मला फोन केला का भाऊ तुमच्या लोणाळ्याकरांचं स्वप्न पूर्ण झालं, तर लाईटीचा 2.5 करोड रुपये आमदारांनी मंजूर करून दिले आणि मला हा निधीचा कागद कलेक्टरच्या सहीचा मिळाला. तो फॉलोअप आपण केलं तर काम करतात. आता हे काम केलं तर मी पब्लिकला सांगणारच ना का आमदारांनी हे काम केलं. म्हणजे तुम्ही जे आंदोलन जे हेतूने केलं होतं ते काम तुमचं आमदारांच्या माध्यमातून पूर्ण गेलेलं आहे. दुसरा माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही एकदा तुमच्या सौभाग्यवतींना उभं केलं होतं नगराध्यक्षपदासाठी, तुम्हीही आमदारकी लढवलेली आहे. तर असं काही तुमचं स्वप्न आहे का, असं काही टार्गेट आहे का की आता विधानसभा निवडणुका येता येतेच आहेत, त्यानंतर लगेच नगरपालिकेच्या निवडणुका कदाचित लागतील, तर त्याबद्दल काही तुमचं धोरण आहे का की तुम्ही आता ह्या पक्षाचा राजीनामा दिलाय, मग तुम्हाला असं काही तुम्ही धोरण मनाशी ठरवलेलं आहे का? नाही. आता काय, मी माझ्या पक्षांना सर्वोच्च पदं भोगलेला माणूस आहे. माझ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने मला आमदारकीचं सर्वात मोठं हातनं लढण्याचे मला तिकीट दिलं. नंतर माझ्या मिसेस शुभांगी गायकवाडला नगराध्यक्ष लढण्याचं तिकीट दिलं आणि संघटनेची सगळं पदं मी भोगलोय. पण आता मी ज्या पक्षात कुठेही गेलो आज उद्या, तर कुठल्याही अटी शर्तीवर नाही जाणार मी का मला हे पद द्या, मला नगरसेवकचं तिकीट द्या किंवा नगराध्यक्ष. तसं माझं स्वतःचं ह्याच्यात स्वार्थ अटी शर्ती न घालता मी माझ्या स्वार्थाने साठी, जसं विकासासाठी लोक गेले ना, मी विकासासाठी शहराचं, म्हणजे आपलं शहराचं बघतो ना. आता ठराविक बोटिंगचा क्लब झाला, रोपवे राहिलाय, तुमचा भांगरवाडी, नागरगावरी, तसं काय आपण ताजमहल लवकर बांधले गेलं, पण आज 15 वर्ष आली का तो ताजमहल आपण किती वर्षात बांधलो होतो तुम्हाला माहिती ना सर. आज ताजमहलपेक्षा जास्त रेकॉर्ड ह्याचा झाला का अब्री बांधल्या जात नाही. तर हे मोठे प्रश्न. आणि तुंगाली डॅमचा जो आपला प्रलंबित प्रश्न आहे, जिथं बोटिंग आपलं अम्युजमेंट पार्क व्हा, असे मोठे प्रकरण जर साकारायचे असेल तर आपल्याला सत्तेसमोर दूरदृष्टीवाली माणसं पाहिजे. आता अजितदादांनी 350 करोडचा निधी आणून आपल्याला दिला, तोच निधी आला तर आपलं अम्युजमेंट पार्क पण होऊ शकतो. म्हणजे मोठी कामं करणारा पक्ष हा तिथं जाण्याचा आमचा विचार आहे. अजून फायनल नाही झालेलं सर. म्हणजे निव्वळ आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे, म्हणजे कोणताही वैयक्तिक स्वार्थ न बाळगता आपल्या शहराचा जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि आपलं शहर सुशोभित कसं होईल, या एकाच हेतूने तुम्ही खरं तर काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, पण अजून तुम्ही कोणत्याही पक्षात गेलेला नाही. तर मग इतके दिवस होऊनही तुम्ही कोणत्याही पक्षात गेला नाहीत किंवा काही, तर त्याच्यावरती आणखीन काही तुमचं धोरण ठरतंय का? धोरण काय नाही सर. आता कसं आहे, आता आपण राजीनामा दिला, आता आपल्याला संपर्क झाला. आता माझे जे समर्थक आहे, माझे घरची काही लोक आहे, आमचे मित्रमंडळी जे माझ्याबरोबर राहिलेत, त्यांचाही विचार चालू आहे. आम्ही आता 4-5 जणांच्या ऑफर आलेल्या कुठं जायचं, ते शहराचा विकास जो करल तिकडं आयचा आमची मनस्थिती ही झालेली आणि आम्ही जाणार. दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही मग असे म्हटलात की आम्ही कधी गद्दारी केली नाही, जो उमेदवार दिला तो आम्ही निवडून दिला. म्हणजे आमच्या घरातला उमेदवार किंवा दुसरा जरी उमेदवार उभा राहिला तरी घरातला निवडून आला पण दुसरा पडलाय असं आम्ही कधी केलं नाही. घरातला निवडून आला त्याच्यावर तो दुसरा जो उमेदवार होता त्याला आम्ही निवडून आणले.
तर तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती की ज्यावेळेस तुमचे वडील शंकरराव गायकवाड त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र अशोक चौधरी होते आणि त्यांच्या धर्मपत्नी उषाताई चौधरी नगराध्यक्ष पदाला उभे राहिल्या होत्या आणि निव्वळ खंडाळ्यामध्ये त्यांना लीड मिळाला म्हणून त्या नगराध्यक्ष झाल्या त्यावेळेस, तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल का? म्हणजे आता तो इतिहास लोणावळ्याकरांना माहिती आहे का काउंटीमध्ये एवढ्या उषाताई मागं पडल्या होत्या का त्या घरी निघून गेल्या होत्या. पण तशी खंडाळ्याची पेटी फुटली. जो 600-700चा लीड मागं असलेली उषाताई 600-700चा लीड करून 600-700 पुढे गेला. आणि वैशिष्ट्य असं का माझ्या वडिलांपेक्षा 200 मतं त्यांना जास्त पडली. म्हणजे एवढे आम्ही एक निष्ठेने निष्ठावाने काम करतो. म्हणजे माझ्या वडिलांना समजा 1200 मतं पडली तर त्यांना 1450 मतं पडली. म्हणजे एक दिल्याने आम्ही काम करतो. हे उदाहरण अख्ख्या तालुक्याने आणि जिल्ह्याने बघितलेले. बरं, तुम्ही म्हणतात की तुमचे कार्यकर्ते देखील त्यांचाही तुमच्यावर दबाव होता. तर मग असं अनेक नेते काय करतात की त्यावेळेस पक्षाची सत्ता सोडतात किंवा राजीनामा देतात सदस्यत्वाचा, तर ते शक्यतो शक्ती प्रदर्शन करत असतात. मागं आपण एक गोष्टीची बातमी पाहिली, आता त्याचं नाव घेणे योग्य नाही, पण गाड्यांचा कितीतरी गाड्यांचा ताफा घेऊन ते गेले होते मुंबईच्या दिशेने. मग तसं तुम्ही काही केलेलं नाही, तर या मागचं कारण काय? नाही, तसं शक्ती प्रदर्शन करणार नाही. आता प्रवेश जरी ठरला, मी आणि माझे जे जसं आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांचे 4-5 सोंगाडी होते, तसे माझे बी जवळचे 4-5 सोंगाडी आहेत जे माझ्याबरोबर साथ दिलेली आज कित्येक वर्ष माझ्याबरोबर राहिले. त्यांना घेऊनच मी प्रवेश करणार. ही शक्ती प्रदर्शनवर माझा म्हणजे विश्वास नाही. मला हे पहिल्यापासून तुम्ही बघितलं का मी हे असं पक्षाच्या दृष्टिकोनाने मी जेव्हा काम करायचं ना सर, तुम्ही माझं जर फोटो बघितले मुख्यमंत्री बरोबर असू किंवा राहुल गांधी बरोबर असू किंवा कुठल्याही पक्षाच्या मंत्र्यांबरोबर जर माझे फोटो असेल ना, तर तुम्हाला कुठेतरी सभा असेल, कुठं शिबिर असेल पक्षाचं, तिथंच माझे फोटो दिसेल. माझा एवढ्या 30-40 वर्षात मंत्रालयामध्ये एकही फोटो दाखवा तुम्ही तर मी मंत्रालयात गेलो नाही. काम करायचं ते येतं म्हणून तोच माझं ध्येय धोरण आहे. प्रवेश केला तर आम्ही 4-5 जे प्रमुख हे आम्ही जाऊनच तो प्रवेश करणार. आणि मेन आम्हाला जनसेवा, जनतेची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी जायचे. म्हणजे तुमच्या खांद्याला खांदा लावून जे लढलेले आहेत आणि जे जीवाभावाचे आहेत, निष्ठेचे आहेत, अशाच ठराविक लोकांना घेऊन तुम्ही त्या पक्षात, जो कोणता पक्ष तुमचा असेल तो अजून तुमचा निश्चित झालेला नाही, तुमच्या बोलण्यावर कळतंय, पण जो कोणता असेल त्याच्यामध्ये तुम्ही जाणार आहात. तर मग तिकडे गेल्यानंतर एखादं तालुक्यावरचं पद, जिल्ह्यावरचं पद किंवा आणखीन राज्य पातळीवरचं पद, असं काही तुम्हाला वाटतं का? किंवा तुम्हाला तसे काही विचारपूस किंवा कोणाचं म्हणणं तसं तुमच्यापर्यंत आलेलं आहे का? नाही, आता मला ऑफर देताना लोक जे विविध पक्षाच्या जे कार्यकर्ते नेते त्यांनी तर हेच सांगितलं. कोणी म्हणलं तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणा, कोण म्हणलं तुम्ही प्रदेशवर घेऊ, कोण म्हणलं तुम्हाला शासकीय कमिटीवर घेऊ. तर मी त्यांना एकच सांगितलंय, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे. मला जनतेची सेवा करायची आणि माझ्या जनतेचं काम कसं होईल त्याच्यावर मेन माझा फोकस राहणार आहे. हे पदाविधावर आता जर आपली इच्छाही नाही कुठल्या पदावर जायची, सगळी पदं भोगलेला माणूस आहे. आता मी जनतेत राहून जनतेचं काम आपल्याला करायचं. कुठं अन्याय झाला, गोरगरिबावर अन्याय झाला तर तुम्ही बघता आम्ही रस्त्यावर उतरतो आणि माझ्याबरोबर लोणावळ्याचा सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतो. हे ह्याचा मला आनंद आहे. बरं, आता तुम्ही ह्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तर तो राजीनामा देण्या अगोदर तुम्ही आपल्या घरच्यांशी, म्हणजे तुमच्या धर्मपत्नी असतील, तुमची आई असेल, भाऊ असेल किंवा तुमचे जे तुम्ही म्हटले की माझे जे सवंगडी होते त्यांच्याशी तुम्ही त्याबाबत विचारविनिमय केला होता का? आणि तो सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी काही तुमच्या समोर मुद्दे किंवा म्हणणं मांडलं होतं? नाही, निश्चितच सर. एवढा मोठा निर्णय घेणार तर माझ्याबरोबर जी लोक राहिलीत, माझी घरची लोक, ते माझा परिवार आहे. शंकरराव हरिभाऊ गायकवाड या परिवाराचा आम्ही घरात बसून विचार घेतला आणि माझ्याबरोबर एक 4-5 प्रमुख आहेत जे आजही माझ्याबरोबर राहिलेत. त्यांच्याशी आम्ही विचारविनिमय केला. हे याला 6-7 वर्ष लागले सर. आणि ते काँग्रेस सोडायला मला आनंद नाही होत, दुःख होतं. कारण की आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. म्हणून आम्हाला असं काय हाऊस सुख नाही वाटत आता तिकडे जायचं. म्हणून ह्या निर्णय घ्यायला मी 6-7 वर्ष थांबून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि माझ्या बरोबरच्या लोकांच्या घरच्यांचा बी तोच विषय आला, बस झाला आता जर काम तुम्हाला करायची एवढी आवश्यक तर किती वेळ आयुष्यभर विरोध करणार, काहीतरी शहराच्या पत्रात पाडून घ्या. मला स्वामींच्या कृपेने सगळं मिळालं, तेव्हा मला स्वार्थासाठी कुठे जायचं नाही. आता तुम्ही लोणामध्ये अनेक आंदोलने केलेली आहेत, म्हणजे रस्ता रोको असेल, रेल रोको असेल, त्यानंतर मावळवार्ता माध्यमातून तुम्ही मावळवार्ताच्या माध्यमातून अनेक आंदोलने केलेली आहेत. आणि तमाम लोणावळ्याच्या नागरिकांना सोबत घेऊन किंवा इतर पक्षातले कार्यकर्ते
इतर पक्षातील तुमचे मित्रमंडळी सोबत घेऊन तुम्ही ही आंदोलने केलेली आहेत, तर मला वाटतं याची माहिती कुठेतरी तुमच्या काँग्रेस श्रेष्ठीपर्यंत कधीतरी पोहोचली असेल. मग आपला हा एक चांगला कार्यकर्ता आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतोय आणि दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी हे करतोय, तर मग त्या बाबतीत तुमच्याशी त्यांनी काही चर्चा केली होती का? किंवा तसं काही तुम्हाला ते बोलले होते की किरण शेठ तुम्ही थांबा, तुम्ही काळजी करू नका, आपण हे सगळं काही व्यवस्थित होईल, असं काही तुम्हाला विचारपूस किंवा विचार झाली होती? नाही, अशी चर्चा नाही झाली. कसं काँग्रेस पक्षात आमच्या रत्ती महारथी लोक अजून आहेत, जुने जाणते नेते आहेत, त्यामुळं माझी अशी काही चर्चा नाही झाली सर त्यांच्याबरोबर. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की माझ्या युवक संघटना फादरबॉडीमध्ये काम करताना जेवढे तालुक्यात माझे खास म्हणजे ज्यांना मी अध्यक्ष केलं, कुणाला तालुका, पुन्हा जिल्हा अध्यक्ष असं केलं, ती सगळी लोक आज दुसऱ्या पक्षात गेलेली. तर माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते राहिलेले नाही पक्षात. ते आज माझ्या आधीच स्वतःच्या गावाच्या विकासासाठी आणि काही त्यांच्या वैयक्तिक जी कामं असतात, जसे आपण म्हणतो वॉर्डचा विकास, शहराचा विकास, त्या विकासाच्या दृष्टिकोनातले बरेच लोक गेले. आज आमचं तुम्हाला माहिती आहे, आमचा नगराध्यक्ष असलेला महेश ढोरे आमचा शहराचा विकास व्हावा म्हणून तिकडे गेलाय. अशी बरीच लोक गेलेली आहेत जी माझ्याबरोबर माझ्या बॉडीत काम केलेली लोक आहेत सगळी. ती म्हणजे तुमच्या सोबत काम केलेले अनेक तुमचे कार्यकर्ते जे होते त्याच्यामधले बहुतेक जवळजवळ 80% लोक दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. तुम्ही आता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, तुम्हाला तुम्ही विचारपूस झालेली. पण माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की ध्येय धोरणं पटली नाही म्हणून की फक्त विकास? नाही, ध्येय धोरणं तर काँग्रेस पक्षाची नेहमी चांगलीच आहे. फक्त विकास आज फक्त जवळजवळ 40 वर्ष आम्ही विरोधात काम केले, पण आज जर विकास दिसतोय का आपल्याला, हा व्यक्ती, हा पक्ष, हा जातीने लक्ष देऊन जर आपल्या शहरात 500-600 कोटीचा निधी आणत असेल, तर आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपण शहराचा विकासाचं दृष्टिकोन बघून, आता आपण टेक्निकली नॉलेजवाली लोक आहे, एज्युकेटेड लोक, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणजे या अभ्यासाचा फायदा कुठंतरी आपण टेक्निकली निधी आणण्यासाठी घेऊ शकतो. आणि बघितलं आपण का निधी येतोय. आज 550-600 करोड रुपये 4 वर्षात लोहा शहरात आले, हे कधी आले नाही आणि दिसत आहेत ना, सँक्शन झाले, काम चालू झालं. तुम्ही हॉस्पिटलला राऊंड मारा सर, परवा मी गेलो, डोळ्यात पाणी आलं माझ्या. एका मजल्यावर 30 रूम आहे, ICU रूम वेगळा, डॉक्टरचा वेगळा, परत हार्टचं ऑपरेशन बी आपल्या रुग्णालयामध्ये होईल. माझ्या समोर मी बघितले किती लोकांनी पैसे नाही घरी आले आणि घरी त्यांनी जीव सोडलाय. पण आज इथं तुम्हाला नुसतं केस पेपरवर या सगळ्या माझं काही होऊ नये, माझं या हॉस्पिटलवर जास्त लक्ष होतं. आणि ते हॉस्पिटल होतं ना, त्या दिवशी मी आमदारांबरोबर गेलो, माझ्या डोळ्यात पाणी आलं. अरे हे म्हणलं आमदार साहेब 5-6 महिन्यात हे हॉस्पिटल चालू करा. आजही लोक आपले प्राण सोडतायत आणि दवाखान्यात जात नाही. म्हणून असा दृष्टिकोन असेल. आता मी हे सगळं आमदाराचं कौतुक करतो म्हणून मी त्या पक्षात जाणार असं नाही आहे. विकासाचा दृष्टिकोनाचं आम्ही निर्णय 2-4 दिवसात घेणार आहे. म्हणजे त्या 2-4 दिवसात तुम्ही नक्की कोणता पक्ष ठरवणार आहात? तर सर तुम्ही कोणत्याही पक्षात गेला, तुम्ही आता आमदारांबद्दल खूप काही सांगितलेलं आहे, तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही जे म्हटला की इथं अनेक प्रकारचे ऑपरेशन जे आहेत इथं होत नाही आहेत, त्यामुळे लोकांना प्राण गमवावा लागतोय, पण ही जी ऑपरेशन्स आहेत ती अगदी कमीत कमी खर्चात व्हावीत किंवा लोण्याचा चांगला विकास व्हावा या दृष्टीने तुमच्या काही संकल्पना आहेत का? तुमच्या मनात काही कल्पना आहेत का? नाही, माझं चर्चा झाली त्या ह्या विषयावर. तर ते एकदम अल्प दरातच, म्हणजे आपण पहिले केस पेपर काढायचो 1 रुपयाचा 2 रुपयाचा, बरोबर, त्या बेसिस आता 1-2 रुपये नाही राहणार, पण 50-100च्या केस पेपर ह्या सगळी गोष्टी होणार आहे. इव्हन त्या दिवशी आम्ही बसलो होतो, त्यांनी असा विषय केला स्वच्छतेसाठी म्हणले ते एअरपोर्टवर टीम असते ना ती, बरोबर, गायकवाडांची काय त्याचं नाव होत्या, तर तशी टीम ते म्हणले स्वच्छतेसाठी मी ठेवू का, इथं माणूस आला का त्याला स्वच्छता दिसली पाहिजे. मी एवढ्या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून ते हॉस्पिटल होतंय. आणि असं तर बोलता येतच आहे का कमी अल्प दरातच ऑपरेशन होणार आहे, तरी त्याच्यावर आपण अजून त्यांच्याशी चर्चा करून फक्त केस पेपरवर ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या ह्याचा आम्ही प्रयत्न करणार. तर ते होते डॉक्टर किरण शंकरराव गायकवाड, ज्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांची नक्की भूमिका काय आहे, त्यांनी का पक्षाचा राजीनामा दिला आणि पुढील त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, हे खरं तर तमाम मावळवासियांसमोर, मावळ वार्ताच्या सर्व प्रेक्षकांसमोर यावं
म्हणून मावळ वार्तातर्फे हा छोटासा एक प्रयत्न होता. मी पुन्हा एकदा किरण शेठ यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीची शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.